आजच्या सेशनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. थँक्यू. आजच्या सणाच्या दिवशी तुम्ही सर्वजणी वेळ काढून जॉईन झाला आहात. खूप खूप आभार. सर्वप्रथम मकर संक्रांतीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तर एक थोडासा प्रयत्न केलाय या मकर संक्रांतीबद्दल काही गोष्टी शेअर करूयात आपण. तसं आता आपल्या हिंदू किंवा वैदिक किंवा सनातन धर्मामध्ये सर्व सणांना खूप सिग्निफिकंट आहेत. म्हणजे वैदिक त्याचं महत्व आहे. अशीच कुठली पण गोष्ट अशीच नाहीये. खरं मी असं जस्ट एक विचार करत होते की आपल्या जी आधीची जी पिढी होती, इव्हन आपल्या आधीची पिढी सुद्धा खूप हे करत होते. म्हणजे सगळे सणवार हे सगळेजण खूप चांगल्या रीतीने हे करत होते, साजरे करायचे. मग नंतर मध्येच काहीतरी थोडासा एक मॉडर्नायझेशनचा पिरियड इव्हन अजूनही आहे तो, की त्याच्यामध्ये त्यांना असं वाटायचं की हे म्हणजे काहीतरी लाईक एकतर अंधश्रद्धा, किंवा मग ग्रामीण किंवा कमी शिकलेले, किंवा नुसतेच श्रद्धाळू, नॉट अंधश्रद्धाळू, पण त्यांना नक्की कळत नाहीये की त्यांची श्रद्धा कुठं ठेवायची. असंच आपलं काहीही करतात, कशातही श्रद्धा ठेवतात वगैरे वगैरे वगैरे. अशा ह्याच्यामधून सणांचं हे कमी झालं होतं. परंतु आता मे बी ह्या मीडियामुळे किंवा थोडंसं सोशल ह्याच्यामुळे पुन्हा एकदा इस्कॉनचं सुद्धा काही कॉन्ट्रीब्युशन आहे, काही अजूनही दुसऱ्या देखील धार्मिक संस्थांचं ह्याच्यामध्ये आध्यात्मिक संस्थांचं ह्याच्यामध्ये कॉन्ट्रीब्युशन आहे की ऍटलिस्ट समाजातला काही लोक तरी या या सणांकडे एक वैदिक शास्त्रिक दृष्टिकोनातून पाहतात. तर आता आज मी जे काही सांगणार आहे तुम्हाला सगळ्या जणांसाठी, बऱ्याच जणांसाठी ते रिपिटेशन पण असेल, पण आपण असं म्हणतो ना की बॅक टू बेसिक, किंवा ह्या चांगल्या गोष्टींच्या पुन्हा पुन्हा ऐकलं तरी दॅट इज ऑल्सो फाईन. सो इव्हन दो इट इज रिपिटेशन, मी माझ्याकडून प्रयत्न करते सांगण्याचा. ओम अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्री गुरवे नमः. नमो विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिनिति नामिने नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत राधे शिवासादि गौर भक्तवृंद. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे. तर आजचा आपला मुख्य विषय आहे तो म्हणजे मकर संक्रांत. तर संक्रांत हा शब्द आलाय संक्रमण ह्याच्यावरून. तर कोणाचं संक्रमण होतं? तर सूर्यदेवांचं संक्रमण होतं. कुठे होतं? तर धनु राशीतून मकर राशीमध्ये सूर्यदेवांचं संक्रमण होतं, म्हणून ह्याला मकर संक्रांत म्हणतात. तसं तर 12 राशी आहेत, आणि प्रत्येक महिन्यात मध्ये या 12 राशींमध्ये सूर्यदेव एका दुसऱ्या राशीमध्ये संक्रमण करत असतात. परंतु ह्या सगळ्या संक्रमणांमध्ये, ह्या सगळ्या संक्रांतींमध्ये त्यातल्या त्या 4 संक्रांती, एकच मिनिट मी तुम्हाला त्यांची नावं सांगते, परम पवित्र मानतात. मेष, तुला, कर्क आणि मकर. मेष, कर्क, तुला आणि मकर, आणि ह्याच्यामध्ये सुद्धा मकर संक्रांतीला अधिक महत्व दिलं जातं. तर मी तुम्हाला मगाशी म्हटलं तसं धनु राशीतून हा सूर्य मकर राशीमध्ये प्रवेश करतो. त्याचं उत्तरायण सुरू होतं थोडक्यामध्ये. तर आता हे आपल्यासाठी ह्याच्यातून काय आहे, ह्या उत्तरायणामध्ये ना हे एक सकारात्मकतेचं प्रतीक आहे. सकारात्मकतेचं प्रतीक आहे, आणि ह्याच्यामध्ये ऊर्जा हळूहळू हळूहळू वाढत जाते. म्हणजे थंडी कमी कमी होत जाते आणि सूर्याची ऊर्जा हळूहळू हळूहळू वाढत जाते. है ना. तर आता हे दक्षिणायन आणि उत्तरायण काय आहे, तर दक्षिणायन म्हणजे आपल्या देवतांची रात्र समजली जाते. आपला एक वर्षाचा काळ म्हणजे त्यांचा एक दिवस, म्हणजे एक दिवस आणि एक रात्र पूर्ण 24 तासाचा. दक्षिणायनचे 6 महिने म्हणजे देवतांची रात्र, आणि उत्तरायणचे 6 महिने देवतांचा दिवस, आणि स्पेसिफिकली मकर संक्रांतीपासून देवतांचा दिवस सुरू होतो. तर ते देवतांचा दिवस सुरू झाल्यानंतर ते त्यांच्या वेगवेगळ्या तीर्थांमध्ये, पवित्र स्थानांमध्ये स्नान करतात. तसंच या मकर संक्रांतीमध्ये सुद्धा अनेक भाविक श्रद्धाळू वेगवेगळ्या तीर्थस्थानांमध्ये स्नान करतात. त्याचाच एक भाग म्हणजे कुंभ, है ना, कुंभमेळा देखील
आता सुरू होतो. आणि अलाहाबादला आता सध्याचा महाकुंभ आहे, तिथे देखील गंगा, यमुना आणि गुप्त सरस्वती असा तिघांचा संगम आहे. तर ह्या महाकुंभचं बघा ना, हा तर महाकुंभ 122 वर्षानंतर आलेला आहे अलाहाबाद येथे. तर तो सुद्धा मकर संक्रांतीपासूनच सुरू होतो. तर आता ह्याच्यामध्ये सूर्य आणि चंद्र यांचा एक काही टेक्निकल गोष्टी मी सांगते, खूप छान आहेत समजून घेण्यासाठी, ना खूप सुंदर. तर सूर्य आणि चंद्राला भगवंतांचे दोन डोळे म्हणतात. एवढं तर आपण भगवद्गीतेमध्ये पाहिलेलं आहे. तर सूर्य जो आहे ना, हा सूर्यदेव हे चंद्रदेव हे सगळ्यात तिथी किंवा त्यांच्या चंद्रदेवाचे कसं की अमावस्या, पौर्णिमा आणि सूर्यदेवांचं जे आहे ना ते महिन्याचा सुरुवात आणि समाप्ती हे सूर्यदेव म्हणजे दिवस हा सूर्यदेवांच्या पाशी रिलेट करतो आणि चंद्रदेवांपाशी चंद्रांचे जे आहे ते तिथींशी रिलेट केलं जातं. ठीक आहे. तर मी मगाशी म्हटलं तसं हा राशीमध्ये प्रवेश करतो. सूर्य वेगळ्या ह्याच्या राशीमध्ये सुरू करतो. आणि याच दिवशी मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्याची पृथ्वीची एक चक्कर पूर्ण होते, म्हणजे एक सायकल त्यांचं पूर्ण होतं या दिवशी. ठीक आहे. तर आता मी जे मगाशी सांगत होते तुम्हाला की तिथी ना, चंद्र हे तिथी पौर्णिमा आहे, एकादशी आहे, त्या तिथींची चांद्र दिनदर्शिका हे फॉलो केलं जातं. आणि सौर दिनदर्शिका आहे ते दिवस म्हणजे आत्ताचा प्रेझेंट आता जो चालू आहे तो दिवस हे सौर दिनदर्शिका. ठीक आहे. तर म्हणजे सूर्योदयापासून ते दुसऱ्या सूर्योदयापर्यंत एक दिवस पकडला जातो. ओके. हा सूर्योदय तो दुसरे तर सौर दिनदर्शिकेमध्ये आलं. आणि मी मगाशी म्हणलं तसं चांद्र दिनदर्शिकेप्रमाणे मध्ये तिथी येतात. तर आता आपण कुठले फॉलो करतो वैदिक ह्याच्यामध्ये, तर ह्या दोन्हीचं मिश्रण केलं जातं. कारण कसं आहे ना, सूर्य दिनदर्शिका आहे ना त्याच्यामध्ये ऋतू जे आहेत सगळे जे ऋतू ते येतात, ते सगळे सूर्य ह्याच्याप्रमाणे चालतात ना, सूर्याप्रमाणेच सगळे ऋतू बदलतात. आणि चांद्र दिनदर्शिकेमध्ये मी मगाशी म्हटलं तसं सगळ्या तिथी जसं की उत्सव सगळ्या तिथी. आता या दोन्हींची जर सांगड नाही घातली गेली तर जस्ट इमॅजिन करा की या वेळेला दिवाळी सपोज हिवाळ्यामध्ये आली तर पुढे जाऊन ती दिवाळी उन्हाळ्यात पण येऊ शकते. चालेल का आपल्याला चालेल का म्हणायचं? तसं नाही करायचं, नाही होत ते. म्हणजे आपल्या ऋषी मुनींनी किंवा आपले जे कोणी होते सगळ्यांनी त्यांनी त्याची दोन्हीची छान सांगड घातली आहे. त्यामुळे दिवाळी ही जरी चांद्र दिनदर्शिकेमध्ये हे सगळे उत्सव येत असले तरी सुद्धा दिवाळी थंडीच्या ह्याच्यातच येते, ऋतूमध्येच येते. कारण त्यांनी सौर आणि चांद्र यांची छान सांगड घातली. तर कशी घातली माहिती सांगड त्यांनी की दोन्हीचा त्यांनी तो तालमेल साधण्यासाठी ना त्यांनी एक तो अधिक मास जोडलाय. तो अधिक मास जोडल्यामुळं ना हे सौर आणि ही चांद्र यांची दिनदर्शिका अशी एकदम व्यवस्थित चालते. त्यामुळे त्या बरोबर त्या ऋतूमध्ये कारण ऋतू हे सौर दिनदर्शिकेप्रमाणे होतात आणि उत्सव हे चांद्र दिनदर्शिकेमध्ये होतात. पण ह्या दोन्हींची सांगड त्या अधिक मासामुळे जोडल्यामुळं ना बरोबर त्या ऋतूमध्येच ते उत्सव येतात. त्यामुळे अशा प्रकारे खूप छान आपल्या पूर्वजांनी त्याची सांगड घातलेली आहे ना. तर परंतु ही जी मकर संक्रांती आहे ना ही जरी ही तिथी असली जरी हा उत्सव असला तरी सुद्धा ती सौर दिनदर्शिकेप्रमाणे त्याचं हे केलं जातं त्याचं ठरवलं जातं सौर दिनदर्शिकेप्रमाणे. त्याचमुळे ना ती बघा त्याच दिवशी येते, साधारण 14 जानेवारीलाच येते. मला पण खूप आश्चर्य वाटायचं की ही तर आहे आपल्या हिंदूंचं, कारण बाकीच्या कसे सगळे उत्सव असतात आपले इव्हन दिवाळी वगैरे जी असते ती अशी त्या तारखेवरती येत नाही. तारखा कुठल्या महिने सुद्धा पुढे मागे होतात, कधी ऑक्टोबर मध्ये येते कधी नोव्हेंबर मध्ये येते है ना. पण मकर संक्रांती मात्र 14लाच किंवा फार फार तर 15. कारण मकर संक्रांती ही एकच सण असा आहे की जो सौर दिनदर्शिकेप्रमाणे तो ठरवला जातो किंवा साजरा तो त्या दिवशी येतो तो. ओके. सो आय थिंक इथपर्यंत आपलं क्लिअर असेल. तर त्याचं महत्व काय आहे? याचं महत्व काय आहे तर जसं याच्यामध्ये सूर्यदेव प्रवेश करतात आणि उत्तरायण सुरू होतं तशी उष्णता होते ना, पिकांची कापणी होते त्यामुळे हा एक
आनंदाचा वातावरण सगळे निर्माण होतं, कारण सगळे शेतकरी शेवटी अन्नदाता आहेत ना ते आपले. हा, तर सगळे शेतकरी खूप खुश असतात, कारण त्यावेळेला कापणी सगळीकडे होत असते. हा, त्यामुळे तुम्ही पाहिलं तर पूर्ण भारतवर्षामध्ये ही वेगवेगळ्या स्वरूपामध्ये साजरी केली जाते. आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये तिळगुळ घ्या गोड बोला, ना तिळ तिळ तिळगुळ वाटून साजरी केली जाते आनंदामध्ये. हळदी कुंकवाचे दिवस सुरू होतात, है की नाही. तसंच साऊथ मध्ये आताच माझा मुलगा तिकडे असल्यामुळे तो सांगत होता की तिथे पोंगल असतो. तर पोंगल मध्ये म्हणजे त्याचा एक भात आणि त्याच्यामध्ये शिजवलेला भात असतो, काही मसाले आणि गुळ घालून पोंगल तो राईस वाटला जातो आणि आनंद साजरा केला जातो. कारण पिकं कापलेली असतात आणि एक एक सगळीकडे एक उल्हसित एक आनंदाचं असं वातावरण असतं. इव्हन आय थिंक पंजाबमध्ये सुद्धा ना त्याला काहीतरी म्हणतात, कसं म्हणतात, पंजाबमध्ये सुद्धा पंजाबमध्ये सुद्धा असंच काहीतरी दुसरं नाव मला आता आठवत नाही, पण तिथे पण असंच साजरा केला जातो. उत्तर भारतातली जी सगळी आहेत, उत्तर भारत, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, तिथे सुद्धा वेगवेगळ्या लोहोरिया. थँक्यू जेसिका माताजीला. बरोबर, मला ते आठवत नव्हतं शब्द. पंजाबमध्ये त्याला लोहोरी म्हणतात. असं उत्साहमय असं एकदम आनंदाचं वातावरण असतं तिथे असं. आणि इव्हन ते देवतांचं स्वागत पण म्हणतात ना, आता देवतांचा दिवस सुरू होतोय ना एक प्रकारे. तर मग असं नवीन नवीन तू अर्पण करून धान्य, नवीन कापणी झालेलं धान्य देवतांना अर्पण करून त्यांचं पण स्वागत केलं जातं. राजस्थानमध्ये सूर्यपूजा केली जाते. तर अशा प्रकारे संपूर्ण भारतामध्ये खूप उत्साहाने आणि खूप आनंदाने मकर संक्रांत साजरी केली जाते. तर त्याचे बाकी पण अजून बरेचसे सिग्निफिकन्स आहेत. जरा थोडंसं याच्याबद्दल फाइंड आउट केलं, तुमच्यावर शेअर करते. तर उत्तरायण म्हणजे काय, तर की पहिली गोष्ट म्हणजे की देवतांचा दिवस सुरू होतो, हे मी मगाशी सांगितलं. आणि सूर्यदेव हे उत्तरेकडे त्यांचा प्रवास सुरू करतात. आता तुम्ही जर एक छोटासा प्रयोग करून पाहिलात, गच्चीवर गेलात आणि बघितलं की सूर्य कुठून उगवतोय, तर मग तुम्हाला समजेल की आता सपोज असा उगवतोय, तर हळूहळू एक 8 दिवसांनी पाहिलं तर तुम्हाला समजेल की तो थोडीशी हळू 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 तो आता सरकत चाललेला आहे. तर साधारण एक 20 ते 22 डिसेंबरच्या दरम्यान तो पूर्णपणे दक्षिणेत, म्हणजे दक्षिणायन संपलेलं असतं थोडक्यात. पूर्णपणे जेवढा तो दक्षिणची जी मॅक्सिमम कपॅसिटी आहे तिथे आलेला असतो. आणि मग तिथून तो हळूहळू हळूहळू तो उत्तरायणला सुरुवात करतो. ऍक्च्युली हे थोडस आधीच ऍक्च्युली सुरू होतं उत्तरायण, परंतु मकर संक्रांती हा मुख्य दिवस असल्यामुळे ते मकर संक्रांत आणि उत्तरायण असं एक ते समीकरण झालेलं आहे. तर तो जो एकदम लास्ट पॉइंट असतो सूर्याचा सरकण्याचा, त्याला अयनांग असं म्हणतात. अयनांग. तर 21 ते 22 डिसेंबरच्या पर्यंत तो मॅक्सिमम दक्षिणेकडे गेलेला असतो. अयन म्हणजे यात्रा, अयन म्हणजे यात्रा, आणि सूर्यदेवांची दक्षिण यात्रा सुरू झालेली असते. आणि मग ते मॅक्सिमम तिकडे असतात. तर त्यावेळेला बघा तुम्ही डिसेंबरमध्ये कसं राहतं, तर हे राहते, रात्र ही मोठी असते आणि दिवस हा छोटा असतो. आणि मग तिथून हळूहळू हळूहळू तो उत्तरेकडे सुरू होतो, है की नाही. तर त्याच्यामध्ये ना एक सांगत होते की एक विशुभ विशुभ असा एक कन्सेप्ट आहे, एक विशुभ म्हणून, की जिथे दिवस आणि रात्र हे समान असतात. दिवस आणि रात्र हे समान असतात. त्याला म्हणायचं विशुभ. तो दोन विशुभ येतात, एक तर शरद कालामध्ये एक येतो आणि एक वसंत ऋतूमध्ये येतो, की जेव्हा दिवस आणि रात्र हे समान असतात. मग आता त्याचा हळूहळू हा उत्तरायण म्हणजे उत्तरी गोलार्ध, आपण जे सगळे भारत आपला वास आहे तो उत्तरी गोलार्ध आहे, तर सूर्यदेव हे त्या दिशेला प्रवास करतात. म्हणजे कसं होतं ना, हिमालयामध्ये वगैरे ना त्याच्या आधी म्हणजे दक्षिणायनच्या आधीमध्ये खूप खूप थंडावा असतो, प्रचंड थंडी असते, प्रचंड बर्फाचं तिथं प्राबल्य असतं. आणि मग जसं उत्तरायण सुरू असतं त्यावेळेला हळूहळू सूर्य आपल्या जवळ यायला लागतो. त्यामुळे उष्मा म्हणजे उष्णता, सूर्याचं तेज, सूर्याची उष्णता वाढते आणि त्यामुळे ऋषी मुनी जे तपस्या करतात ते सुद्धा खूप लाईक त्यांच्या सुद्धा शारीरिक खूप
हे झालेलं असतं ना एकदम एवढ्या थंडीमध्ये. सो ते पण थोडेसे काय म्हणतात त्याला, सुखावतात हा म्हणता येणार नाही, पण एक थोडस एक शारीरिक त्यांच्यासाठी पण एक बेटर सिच्युएशन निर्माण होते त्या ह्याच्यामुळे. तर मग असाच हा हळूहळू हळूहळू 20 मार्चच्या वेळेला मी तुम्हाला म्हटलं तसं तो वसंत विषुभ होतो. आणि मग अजून तो पुन्हा उत्तरेकडे सरकत 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 जून 20-21 जून पर्यंत तो मॅक्सिमम उत्तरेकडे जातो. ठीक आहे, दॅट इज द त्याची ती लिमिट असते. आणि मग ते झाल्यानंतर तो पुन्हा दक्षिणायन सुरू होतं, ते आतापर्यंत डिसेंबर पर्यंत, म्हणजे 20-21 जून पासून ते 20-22 डिसेंबर पर्यंत परत त्यांचं दक्षिणायन सुरू होतं. तर असं म्हणतात ना की योगी जे होते, योगीजन होते नाही आहेत, ते नेहमी ह्याचं उत्तरायणमध्ये देह त्यागण्यासाठी ते ह्याचा नेहमी चूज करतात, त्याची निवड करतात. तसंच बाह्य स्वरूपात जर पाहिलं आपण तर भीष्मदेव देखील वाट पाहत होते उत्तरायणची, की त्यांना देहत्याग करण्यासाठी. पण हे खूप बाह्य कारण आहे. आंतरिक कारण आहे तसं उत्तरायण चा एक दुसरा अर्थ आहे की उत्तरायण इज कृष्णा, ज्यांनी उत्तरेला वाचवलं, ज्यांनी उत्तरेचं रक्षण केलं ते कृष्ण. सर त्या कृष्ण भगवंतांसाठी म्हणून भीष्मदेव वाट पाहत होते. आणि म्हणून त्यांनी ते आंतरिक कारण आहे की भगवंतांना भगवान श्रीकृष्णांच्या मुखकमलावरती दृष्टी ठेवूनच त्यांना त्याचा देहत्याग करायचा. सो मगाशी मी सांगितलं तसं की ह्या 12 राशींच्या 12 संक्रांती आहेत. आणि भीष्मदेवांच्या बाबतीत जर अजून सांगायचं झालं तर युद्धाच्या आय थिंक 10व्या दिवशी भीष्मदेव त्यांच्या शय्येवरती पडले. शिखंडीच्या मागून अर्जुनाने बाण मारले म्हणजे इतके बाण होते की एक म्हणतात ना, एक इंचभर सुद्धा जागा शिल्लक नव्हती भीष्मदेवांच्या शरीरावरती. आणि त्या बाणाच्या शय्येवरती भीष्मदेव 58 दिवस भीष्मदेव तसेच थांबले होते. आणि ऍक्च्युली भगवंतांची सुद्धा इच्छा होती की त्यांनी युधिष्ठिर महाराजांना भीष्मदेवांनी चक्रवर्ती सम्राटच्या याच्यामध्ये पाहावं पण, आणि त्यांना एक आदर्श राजा कसा असावा याच्याविषयी त्यांच्याकडून उपदेश सुद्धा ऐकता यावे. सो कृष्णा भगवंत ते सगळे अरेंज करतात त्या सगळ्या गोष्टी. आणि इव्हन भीष्मदेवांच्या प्रार्थना सुद्धा खूप 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 सुंदर आहेत. भीष्मदेव म्हणतात ना की ज्या वेळेला भगवंत धावून येत होते त्यांच्या ह्याच्यावरती युद्धाच्या वेळेला, तेव्हा त्यांच्या कपाळावरचे जे घामाचे जे बिंदू होते ते एका मोत्याप्रमाणे होते. आणि कशा प्रकारे भगवंतांनी त्या अर्जुनाच्या रक्षणासाठी स्वतःचं वचन मोडलं आणि ते रथ घेऊन अंगावरती धावून आले. तर त्याचं नाव म्हणतात रथांग पाणी. त्या भगवंतांना भीष्मदेव म्हणतात रथांग पाणी. आणि भीष्मदेव हे त्या रथांग पाणी हे जे भगवंतांचं जे रूप होतं त्याच्यावरतीच फोकस करत होते. वॉज फोकसिंग ऑन दॅट फॉर्म ऑफ लॉर्ड कृष्णा. आणि ऍक्च्युली परवाच्या 22 डिसेंबरचं जे भागवतम झालं त्याच्यामध्ये इव्हन परमपूज्य राधानाथ स्वामी महाराजांनी पण खूप सुंदर वर्णन केलंय की कशा प्रकारे भीष्मदेव आणि भगवंतांचं वीर रसामध्ये त्यांचं हे होतं, त्यांचं रेसिप्रोकेशन होतं. की ते म्हणत होते की ते जे बाण होते कसं असं ना, क्षत्रियाला ना जेव्हा तो शत्रूला बाण मारतो आणि तेव्हा त्या शत्रूला ज्या काही इजा होतील, सपोज काय ब्लड येत असेल किंवा काय जे व्हॉट एव्हर, तर त्याच्यातून त्याचा वीर्यरस अजून जागृत होतो. तसं भीष्मदेव हे सांगतात की मी ज्या वेळेला बाण मारत होतो तेव्हा भगवंतांच्या शरीराला पण ते लागत होते. आणि जरी त्यांचं शरीर हे आध्यात्मिक आहे परंतु ते त्याच्यातून जे ब्लिडिंग दिसत होतं त्याच्यातून भीष्मदेवांचा वीर्यरस अजून जागृत होत होता. आणि परमपूज्य राधानाथ स्वामी महाराज सांगत होते की ते जे काही बाण होते भीष्मदेव जे बाण मारत होते, पण तो बाण मारतानाचा त्यांचा जो रस होता आणि जी भगवंतांप्रतीची जी भक्ती आहे त्याच्यामुळं भगवंतांना त्यांचे बाण एका पुष्पाप्रमाणे, म्हणजे महाराज म्हणजे रोज लाईक पुष्पाभिषेक फॉर लॉर्ड कृष्ण. म्हणजे भीष्मदेवांचे बाण देखील भगवंतांना एका
फुलाप्रमाणे फ्लॉवर ऑफरिंग होतं ते. इट वॉज लाईक अ फ्लॉवर अभिषेक, पुष्पाभिषेक होता भगवंतांसाठी तो. सो हा एक मकर संक्रांतीचा आहे की भीष्मदेवांचे प्रेयर्स आणि भीष्मदेवांचे उपदेश भगवान युधिष्ठिर महाराजांना केलेले. अजून एक आपल्यासाठी गौडीय वैष्णवांसाठी अजून एक महत्वाचा हे आहे ते म्हणजे की भगवान श्री चैतन्य महाप्रभूंनी याच दिवशी कटवा येथे संन्यास दीक्षा प्राप्त घेतली. तर आता हा सुद्धा निर्णय तुम्ही पाहायला गेलं तर नवद्वीपमध्ये महाप्रभू होते, निमाई पंडित होते आणि किती छान रुटीन होतं त्यांचं असं एकदम की घरी एक डेडिकेटेड प्रेमळ पत्नी होती, आई विधवा आई होती. आणि ठीक आहे, ते सुंदर त्यांच्यासाठी प्रसाद बनवायचे, सगळे भक्त त्यांच्याकडे प्रसादाला यायचे, महाप्रभू वेगवेगळ्या भक्तांकडे जायचे. रोज ते श्रीवास अंगणमध्ये रात्रभर सुंदर कीर्तन चालायचं, लीला चालायच्या. म्हणजे असं नवद्वीप म्हणजे एकदम काय म्हणतात, आनंदाचा डोह, आनंदाचा सागर होता एकदम. आणि भगवंतांचे ते सुंदर केस, ते सुंदर रूप, एकदम नवद्वीप मधले सगळे भक्त म्हणजे असं त्या सागरामध्ये असे एकदम डुंबत असायचे. तसं प्रेमळ पत्नी, एवढे सगळे सुंदर भक्त, म्हातारी विधवा आई, ह्या सर्वांचा त्याग केला भगवंतांनी. त्याग केला. किती पेनफुल असेल त्यांच्यासाठी पण ते पेनफुल, आणि त्या सर्व भक्तांसाठी पण ते किती पेनफुल होतं. पण का केला? कारण तिथे होतो ते अतिपरिचयात अवज्ञा झाल्यामुळं त्यांना असं वाटत होतं की ह्या जगामध्ये मी जो काही ज्याच्यासाठी आलोय, जे हरिनाम संकीर्तन जे काही मला करायचंय, तर ह्या सगळ्या म्हणजे मी गृहस्थ असल्यामुळे माझं म्हणणं कोणी एवढं सिरियसली घेणार नाही ना. सो त्याच्यासाठी म्हणून भगवान श्री चैतन्य महाप्रभूंनी या सर्वांचा त्याग केला. सो आपण ह्याच्यातून काय हे करू शकतो? आपल्याला काय संन्यास वगैरे घ्यायचा नाहीये, परंतु चैतन्य महाप्रभूंनी या सगळ्या आपल्या पतित जीवांचा उद्धार करण्यासाठी जो काही त्याग केला, किती त्याग, तुम्ही कल्पना करा ना की किती सुंदर ते दिवस आहेत. तुम्ही महाराजांचे काही लेक्चर जर ऐकले ना नवद्वीप मधलं महाप्रभूंचं, ते आपल्याला ऐकताना सुद्धा एवढं छान वाटतं. तर ते तर दिवस किती सुंदर असतील. या सर्वांचा त्याग केला कारण आपल्यासारख्या पतित जीवांचा उद्धार व्हावा. सो आपलं प्रथम कर्तव्य बनतं ते म्हणजे ऑफकोर्स महाप्रभूंनी जे हरिनाम संकीर्तन आंदोलन जे सुरू केलेलं आहे, तर त्याच्या आपण पाठ होणं, आपण स्वतः ते नामसंकीर्तन सिरियसली घेणं सुद्धा, आणि ज्याप्रमाणे महाप्रभूंनी या सर्व गोष्टींचा त्याग करून आपल्यासाठी म्हणून त्यांनी संन्यास स्वीकारला, तर आपण एवढा त्याग केला, तर आपण देखील आपली जी काही सर्कल आहे, आपल्याला जे काही शक्य आहे, जो काही आपला कम्फर्ट झोन आहे थोडक्यात, त्याच्या बाहेर जाऊन आपण प्रचारासाठी कष्ट घेतले पाहिजे. कम्फर्ट झोन मध्ये राहून करणं पण काही लाईक चुकीचं नाहीये. कम्फर्ट झोन मध्ये राहून देखील आपल्याला जसा शक्य असेल तसा करू शकतो, पण त्याच्याही पुढे एक पाऊल जाऊन आपल्या कम्फर्ट झोनच्या बाहेर जाऊन आपण महाप्रभूंच्या पावलावर पाऊल नाही म्हणता येणार, पण त्यांचा एक हे डोळ्यासमोर ठेवून, त्यांनी केलेला त्याग डोळ्यासमोर ठेवून आपण स्वतःला काही प्रमाणात स्ट्रेच करू शकतो. आपण स्वतःला थोडस अजून अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी काही जे कष्ट होतील, त्याचा आपण आनंदाने स्वीकार करून आनंदाने अजून प्रचार करू शकतो, है ना. असंच आपल्यातल्या सगळ्यांनी थोडं थोडं कम्फर्ट झोनच्या जाऊन थोडा प्रत्येकाने जरी केला तरी सुद्धा सर्वांचा मिळून खूप सुंदर आपापल्या ठिकाणी खूप छान या हरिनाम संकीर्तनाचा नक्कीच 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 प्रचार होऊ शकतो. आणि आता सध्याच एक जस्ट गोष्ट सांगते की सध्या आता महाकुंभ सुरू आहे. खूप छान, खूप हजारो लाखो करोडो भक्त तिथे येत आहेत महाकुंभमध्ये आणि त्या पवित्र तीर्थांमध्ये स्नान करतात. तर आपल्याला मे बी जरी शक्य नसेल महाकुंभला जाणं, पण ऍटलिस्ट आपल्याला पंढरपूरला चंद्रभागा आहे जवळ, है ना. चंद्रभागेमध्ये तरी ऍटलिस्ट आपण जाऊन, कुठलंही किंवा तुम्ही जिथे कुठे राहत असाल तिथे जाऊन आपण तीर्थांमध्ये आपण स्नान करू शकतो. हे एक झालं. त्याच्यानंतर सूर्यदेवता ह्या सगळ्या मकर संक्रांतीच्या सूर्यदेवांचं पण खूप महत्व आहे ना. आणि तसं पाहायला गेलं तर सूर्यदेव हे ते की भगवंतांचे खूप मोठे भक्त आहेत, है ना. कारण सूर्यदेवांचं जर सांगायचं झालंच तर
मला आता एक्झॅक्टली श्लोक नाही आठवत आहे बरं का, कुठे किती नंबरचा आहे, कोणाला आठवत असेल तर टाका. की भगवंतांनी तशी भगवद्गीता ही पहिल्यांदा सूर्यदेव विवस्वान यांनाच सांगितली होती, है ना. सो सूर्यदेव हे सूर्यदेवांनी भगवान श्रीकृष्णांकडून ज्ञान प्राप्त केलेलं आहे. आणि ते ह्या ज्ञानाचा प्रचार पण करतात. तुम्हाला आठवत आहेत सूर्यदेवांचे एखादे शिष्य? हं? सूर्यदेवांचे एक शिष्य मला आठवत आहे, ते म्हणजे हनुमानजी. हनुमानजींनी ज्या वेळेला सूर्यदेवांना पाहिलं आणि जेव्हा ते गेले सूर्यदेवांकडे, तेव्हा सूर्यदेवांनी त्यांना त्यांच्या रथामध्ये हं, शेजारी बसवून पूर्ण ज्ञान दिलं होतं हनुमानजींना. हं? हनुमानजींचे ते गुरु आहेत, है की नाही. ते खूप मोठे वैष्णव पण आहेत, मी तुम्हाला सांगितलं तसं. आणि हनुमानजींचे गुरु आहेत. आणि स्वतः शेजारी बसून सूर्यदेवाने हनुमानजींना सर्व ज्ञान दिलेलं आहे. तर सूर्यदेवांचे जे सारथी आहेत, त्यांचं नाव आहे अरुणी. हं? तर आपण म्हणतो ना अरुणोदय झाला, तर पहिल्यांदा कसं असतं, ब्रह्ममुहूर्त असतो. त्याच्यानंतर अरुणोदय आणि त्याच्यानंतर सूर्यदेव. हं? कारण पहिल्यांदा त्यांचे सारथी येतात अरुणी, म्हणून तो अरुणोदय, आणि मग त्याच्यानंतर सूर्यदेव स्वतः येतात, तो म्हणजे सूर्योदय. है ना. सो आणि मी मागे सुद्धा एका क्लासमध्ये सांगितलं होतं बघा तुम्हाला, की सूर्यांची आपण उपासना, सूर्य उपासना कशासाठी आपण म्हणजे करणं आपल्या लाईफमध्ये पण महत्वाचं आहे, दोन गोष्टींसाठी. एक तर सूर्यदेव हे भगवंतांचे भक्त आहेत, ते स्वतः खूप चांगले वैष्णव आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सूर्योपासना, म्हणजे सूर्यनमस्कार किंवा काही थोडीफार तुम्ही या मूडमध्ये जर सूर्य उपासना केलीत, की मला माझं हे शरीर एक, बिकॉज सूर्यदेव हे हेल्थ देतात, आरोग्य देतात, तर मला एक चांगलं आरोग्य लाभावं, त्या दृष्टीने मी सूर्यदेवांची उपासना करतो. तर हे जे दिवस आहेत आजपासूनचे ते रथसप्तमी पर्यंतचे, तुम्ही या भावनेने सूर्य उपासना भगवान सूर्यदेवांना देखील प्रार्थना करू शकता, नमस्कार करू शकता. सूर्य नमस्कार प्रॉपर योगिक ह्याच्यामध्ये तसंही करू शकता, सूर्यांना अर्घ्य देऊ शकतात, है ना. तर हे अशा प्रकारे केली तर खूप छान आपण ही सूर्यदेवांसाठी हे एक आपलं खूप छान ऑफरिंग होईल. सो आय थिंक दिस इज इनफ. सो आपण काय काय पॉइंट्स कव्हर केले, एक तर उत्तरायण, ही सूर्य उपासना, त्याच्यानंतर भीष्मदेव, भीष्मदेव आणि चैतन्य महाप्रभू. आय थिंक दॅट्स ऑल. अजून एक पॉइंट जर सांगायचा राहिला, की पतंग एक उडवले जातात बघा, पतंग. सो मला तोच एक भाग होता, की हे पतंग उडवणे आणि संक्रांतीचं काय बाबा कनेक्शन असू शकेल. तर दोन दोन तीन कनेक्शन्स. एक तर मी तुम्हाला म्हटलं तसं, की देवतांचा दिवस सुरू होतो, सो त्यांच्या स्वागतासाठी सुद्धा, किंवा त्यांना एक एक कलरफुल ऑफरिंग्स फॉर द देवताज. आणि दुसरं एक महत्वाची गोष्ट ती म्हणजे की पतंग उडवताना ना आपण वरती पाहतो ना, सो आपले नेत्र हे सूर्यदेवांचं दर्शन घेतात, किंवा सूर्यदेवांकडे आपण पाहतो. तर तो पण एक खूप चांगला एक पॉइंट आहे, की पतंग उडवला जातो असं वरती वरती बघून. मला तेच वाटतं, की आपल्या वैदिक संस्कृतीमध्ये किती ना, म्हणजे मला हे पतंगाचं कुठून तरी मिळालं, म्हणजे आय वॉज लुकिंग, म्हणजे मी बघत होते की पतंग उडवण्याचं काय असेल. तर मी आता एका 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 क्लिपमध्ये मला हे ऐकायला मिळालं. हा, इमामी वसवते ज्ञानम, येस, 4.1. थँक्यू अलका माताजी. तर पतंगाचं काय असतं, पतंगाचं सुद्धा मला कारण सापडलं, की असं असं वरून बघताना ते आपण सूर्यदेवांकडे पाहायचं, बिकॉज हा सूर्यदेवांचा दिवस आहे म्हणून. मस्त, वंडरफुल. आणि अजून एक पॉइंट होता, तो म्हणजे की मकर संक्रांतीमध्ये ना दानाचं पण खूप महत्व आहे. म्हणून तर आपण हे वाण देतो आपण, ते दानच देतो ना, त्याचं दानाचं पण खूप महत्व आहे. तर आपण पण आता सध्या आपण हा जो बुक डिस्ट्रीब्युशनचा जो महिना जो चालू आहे, तर आपण भगवद्गीता आपल्याकडून जेवढ्या काही मॅक्सिमम दान देता येतील, तर ते आपण हे केलं पाहिजे, आपण दान केलं पाहिजे. तर आम्ही बारामतीमध्ये तो एक सुरू केलाय, मेसेजेस टाकलेले आहेत सगळ्यांना, की मॅक्सिमम भगवद्गीता तुम्ही दान करू शकता.
एकतर तुम्ही पण तुमच्या स्तरावरती करू शकता किंवा आम्ही जो एक प्रोजेक्ट करतोय की भगवत तुम्ही आमच्यापैकी कुणालाही फोन करून सांगू शकतात किंवा मेसेजेस पण गेलेत गुगल पे वरती. तिथे गुगल पेचा नंबर पण आहे, तिथे पे करून त्याचा स्क्रीनशॉट काढून की बाबा एवढ्या भगवद्गीता माझ्याकडून दान. हं? तर मग त्या भगवद्गीता आपण इथल्या आश्रमच्या शाळांमध्ये म्हणा किंवा ग्रामीण भागातल्या शाळांमध्ये आपण त्याचं डिस्ट्रीब्युशन करू शकतो. कसं होतं ना, शाळांमध्ये मुलांकडे गेली की ती प्रत्येक डायरेक्ट घरी त्या घरोघरी जाते भगवद्गीता. तर हे दानाचं पण खूप महत्व आहे. तर त्याच्यातूनही तुम्ही जर भगवद्गीतेचं दान केलं तर ते म्हणतात ना सुपर, म्हणजे आईस ऑन केक किंवा सुपर डुपर त्याचं एकदम फळ असेल. तर तुम्ही सर्वांनी प्रयत्न करा की मॅक्सिमम भगवद्गीता आज संकल्प करा आणि मकर संक्रांतीच्या दिवशी तुम्ही ते म्हणजे संकल्प करून तुम्ही ते नंतर आपण ते शाळांमध्ये वगैरे नंतर आपण ते डिस्ट्रीब्यूट करू शकतो. ओके. सो आय होप हे सगळं कव्हर केलेलं आहे. चला आपण थांबूयात. कोणाला काही प्रश्न असतील तर नक्की विचारू शकतात. एक अजून एकच पॉइंट होता. हा एकच एक दोन पॉइंट माझं सांगायचं राहिला की असं म्हणतात की नंद महाराज आणि अशी यशोदा राणी यशोदा माताजींनी सुद्धा या दिवशी तपस्या सुरू केली होती की भगवंत आमच्या पुत्र म्हणून जन्माला यावेत याच्यासाठी सुद्धा. आणि अजून एक सिग्निफिकन्स होता त्याच्याबद्दल थोडीशी क्वेरी आहे, पण तरी आपण हे करायला काही हरकत नाही समजून घ्यायला की याच दिवशी गंगा माता आणि ह्या सागराला जाऊन मिळाल्या होत्या आजच्या दिवशीच. त्यामुळे गंगासागर इथे ना खूप मोठा उत्सव असतो, खूप मोठा उत्सव असतो गंगासागरला. तर आता गंगेमध्ये कसं आहे ना की असं म्हणजे आता सध्या कुंभमेळा चालू आहे किंवा एरवी सुद्धा आपण म्हणतो की पवित्र नद्यांमध्ये स्पेशली गंगेमध्ये स्नान केल्यामुळे आपली सर्व पाप नष्ट होतात है ना. तर मग असं ना की आतापर्यंतची पाप नष्ट होतील पण ती जी प्रवृत्ती आहे ती पाप प्रवृत्ती जी आहे ती जर तशीच राहिली तर ती पुन्हा स्नान करून बाहेर आल्यानंतर पुन्हा ती प्रवृत्ती असेल तर पुन्हा तुमच्या हातून पाप होणार. सो गंगेत स्नान करण्याचं पापशालनासाठी जेवढं महत्व आहे तेवढंच महत्व ही पाप प्रवृत्ती नष्ट करण्यासाठी काय केलं पाहिजे तर हरिनामाने आपण बाकीच्या सगळ्या गोष्टी म्हणतच असतो. भगवंतांच्या लीला कथा यांचं श्रवण भक्तांचा संग हरिनाम संकीर्तन नामजप या सर्व गोष्टींमुळे तुमची जी पाप प्रवृत्ती आहे ती नक्कीच नष्ट होते, कमी होईल, नष्ट होईल. आणि मग नंतर त्या गंगा स्नानाला जास्त महत्व आहे. ओके. काही आहेत प्रश्न कोणाचे? नसतील तर प्रश्न थांबूया. माताजी, पण खूप थांबूया. छान सांगितलं तू. नाही. खूप छान सांगितलं. तुम्ही खूप तुम्ही खूप काहीतरी ऍड धन्यवाद. करा ना. 14 जानेवारीचा जो मोठा प्रश्न होता ना, हो. इतक्या वर्षांपासूनचा, तो आत्ता कळाला. आणि रोहनच्या सासरीत 2-3 दिवस पतंग उडवतात. मला जरा प्रश्न पडला बर. होता की 3-3 वाव. का पतंग उडवले जातात बाबा. त्याचं उत्तर पण अं, मला आज कळालं ना. देविका पण जॉईन झाल्यामुळे तिला पण मिळालं असेल. देविका स्वागत आहे, वेलकम. आणि अजून एक छान तुम्ही सांगितलं गंगेचं. आणि आपण म्हणतो ना की हा. भगवंताच्या चरण कमलापासून गंगेचा उगम आहे आणि या. मुखातून भगवद्गीतेचा. त्याच्यामुळं हम्म. तीही तेवढीच पावनी आहे, मोक्षदा आहे. आणि पाप करण्याची प्रवृत्ती तिच्या अभ्यासातून किंवा विवेचनामुळं नष्ट होऊ शकते. तर हे खूप छान आहे भगवद्गीतेचं दान करणं. खूप हम्म. छान मला. धन्यवाद. आज तुम्ही घेतलं एवढा वेळ काढून, त्याच्याबद्दलच खरं धन्यवाद नाही द्यायला. हो. नाही नाही तसं काही नाही. पण अजून कोणाला काही ऍड करायचं असेल अजून तुम्हाला ह्याच्यापेक्षा काही मकर संक्रांत असेल करा तुम्ही नक्कीच.
हरे मला कृष्णा, हे जे दंडवत आहे ना मकर प्रणाम. संक्रांतीचं ते मला भक्ती रसामृत महाराजांच्या क्लासमधनं कळालं बरं का हे. सौर दिनदर्शिका आणि ते चंद्र दिनदर्शिका खूप छान क्लास आहे. येस. पण ते रसिका माताजी बोलतायत. हा रसिका माताजी हा, बोला ना. हरे कृष्णा, दंडवत प्रणाम दंडवत माताजी. प्रणाम. खूप सुंदर क्लास झाला आणि सगळे पॉइंट्स अगदी विवेचन आणि सगळे पॉइंट्स अगदी वाखाणण्यासारखे आहेत. सूर्यदेवांचं महत्व अगदी आणि भीष्मदेवांचं पण तुम्ही सांगितलं आणि उत्तरायण आणि आपलं हे वाण द्यायचं का ते पण व्हेरी इम्पॉर्टंट. आणि हे तुम्हाला पण आणि सगळ्यांना, सखींना सगळ्यांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू व्हेरी मच. दंडवत थँक्यू प्रणाम. थँक्यू. तुम्ही हरे पण कृष्ण. सर्वजण जॉईन झाला. थँक्यू सो मच. मला तेच ना, मला तसंच वाटतं की हे जे ज्ञान आहे हे सगळं म्हणजे मला सर्व मैत्रिणींना विनंती आहे की तुमची मुलं मुली नसतील जॉईन झालेले ना, छोटे किंवा कोणाचे नातवंड असतील, छोटी मुलं असतील, नक्की सगळ्यांना सांगा. हा म्हणजे मी काय फार सांगितलं नाहीये, पण जे काही थोडेसे काही पॉइंट्स आहेत त्याच्यामुळे ना आपल्या मुलांची आपल्या सणांवरची, आपल्या वैदिक सनातन धर्मावरची त्यांची श्रद्धा नक्कीच दृढ होते. सो थँक्यू सो मच. थांबूया. थँक्यू माताजी. थँक्यू.